विजय साबळे हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. विशेषतः त्यांच्या पत्नी शिक्षक आहेत, ते अतिशय महत्वाची बाब आहे. आणि महत्वाचं एवढ्यासाठी शिक्षक होणं फार किती महत्वाचं असतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे माझ्या 5 शाळा आहेत, पण मी बघितलं शिक्षकाबद्दल प्रेम जेवढं आहे शाळा काढणाऱ्याबद्दल असत नाही. तेवढी आता शिकवायला सुरुवात केली प्रत्येक वर्गात जाऊन. त्यामुळे शिक्षक कमी होत असतात, त्यांनी एवढा संधी यायचा म्हणजे ते शाळेत शिक्षक आहेत आणि हे संगीताचे शिक्षक आहेत. आज एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे मला त्याचं जे एडिंगच आहे एक रफी मुकेश, आणि त्या दोघांचे संबंध इतके जवळचे होते की जेव्हा मुकेश गेले तेव्हा रफी आजारी होते, पण ते अंत्ययात्रेमध्ये उपस्थित राहिले तापाने फडफडलेले असून सुद्धा. आणि त्यांनी 10 मोकळून अक्षरशः ते रडले आणि माझा अतिशय जवळचा मित्र गेला असं ते म्हणाले. ते मी एवढं तरी सांगितलं की पूर्वीच्या काळी आपण असं बघत होतो की एकमेकांच्या मित्रामधला ओलावा जो होता तो प्रचंड होता, आणि आजच्या ह्या जमान्यामध्ये हे फार कमी होत चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या करावकेच्या इथल्या कार्यक्रमांच्यामुळं किंवा आता ऑक्टोबर महिन्यापासून शास्त्रीय गाण्याचे पण कार्यक्रम इथं चालू होत आहेत. दीक्षित म्हणून जे आहे तुम्हाला माहिती असतील, ते दीक्षित शास्त्रीय संगीतामधले अतिशय मोठं नाव आहे. मलाही माहीत नव्हतं. 40 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि ती आता 12 ओळींनी कार्यक्रम करणार, त्यांचं पुस्तक पण करणार आहोत. त्याच्यामुळं मला असं लक्षात आलं की करावकेच्या माध्यमातून साहित्याकडं मंडळी वळायला सुरुवात झालेली आहे. ते आवश्यक आहे. आणि नुसतं साहित्य नाही, आपण जेव्हा एक एक गोष्टी वाचतो तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की साहित्याच्या वाचनातून आपण मित्राच्या जवळ जातो, आपल्या कुटुंबाच्या जास्त जवळ जातो, सगळ्यांशी आपले संबंध सुधारतात. आणि मी विशेषतः स्वातंत्र्य लढ्यावर एक मालिका लिहितो, 75 लिहिली माझ्या आतापर्यंत केसरीमध्ये पुण्यातल्या. आणि मी एक घटना वाचली आणि मी थरारलो. त्याचं कारण असं की दिनेश गुप्ता म्हणून एक क्रांतिकारक 19व्या वर्षी काशीवर गेले. जे वास्तविक 3 मित्र होते, वसू, गुप्ता आणि ते गुप्ता. आणि त्या 3घांनी मिळून इंग्रजांचा जो तुरुंग महानिरीक्षक होता, जो तुरुंगामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना अतिशय छळायचा, त्याला जाऊन त्यांनी गोळ्या घातल्या. आणि त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपण आता सुटू शकत नाही, तेव्हा त्यातला जो दुसरा गुप्ता होता त्यांनी सायनाईड घेतलं. वसू होता त्यांनी स्वतःच्यावर गोळ्या मारून घेतल्या आणि गुप्ताने गोळ्या मारून घेतल्या. एक 8 दिवसामध्ये तो गेला. वसू होता तो गेला आणि हा गुप्ता राहिला. आणि या गुप्ताला इंग्रजांनी जगवलं. कशासाठी जगवलं तर फासावर देण्यासाठी जगवलं. तर त्यांनी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एक 92 पत्र आपल्या बहिणीला दिली. आणि आपल्या बहिणीलाही काय पत्र दिलं तर त्याची माया सेन म्हणून त्याची भाची होती. तर ते बहिणीला दिलं की ही माया सेन, हिला संगीताची आवड आहे आणि हिला रवींद्र संगीतात मंदिरामध्ये तुम्ही घाला. मला खात्री आहे की ती नाव कमावायला आपल्या घराण्याचं. खरंच त्या माया सेन गुप्ता ह्या देशामध्ये प्रसिद्ध पावल्या आणि त्या गेल्या आता 2012 साली. परंतु त्यांची जी संगीत विद्या आहे ही देशामध्ये बेंगलोरमध्ये त्यांच्या नावाची ध्यान आहे. पण त्याहीपेक्षा मी वाचत होतो की तर दिनेश गुप्तांचा जो पुतण्या होता तो मुंबईमध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. आणि त्याची मुलगी जी तनिका गुप्ता म्हणजे आहे, तिने आपल्या चुलत आजोबांच्या नाव म्हणजे आजोबांच्या नावानी नाटक लिहिलं. म्हणजे ज्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते फाशी गेले त्याच्यावर नाटक लिहिलं इंग्लंडमध्ये आणि ते गाजतंय गेले 7-8 वर्ष. म्हणजे ज्या इंग्लंडमधल्या ऑफिसरचा दिनेश गुप्तांनी मारलं त्या ऑफिसरच्या विरोधामधली कथानक पेरून त्यांनी जे नाटक लिहिलेलं आहे, कशा हाल करत होते, काय करत होते. तर हे जेव्हा मी वाचलं तर माझ्या लक्षात आलं की किती वेगळेपण आहे. म्हणजे ती नात जी आहे ती आपल्या आजोबांच्यावर ज्याला बघितलं नाही, 19 वर्षाची फाशी गेले त्यांच्याबद्दल किती वेगळ्या पद्धतीतून एक ड्रामा तयार करते, तो गाजतोय. किंवा जी 92 पत्र बहिणीला दिली त्या पत्राचं पुस्तक जगामध्ये प्रसिद्ध आहे. हे मला एवढ्यासाठी सांगितलं की हे सगळं नवीन पिढीला माहीत नाही. त्यामुळे या माध्यमातून करावकेच्या माध्यमातून
सर्व लोक इथं येतात. जाती धर्मात असं म्हणणार नाही, पण सर्व स्तरातले लोक येतात आणि जो एक एकोपा निर्माण होतोय तो साहित्याकडे वळला पाहिजे. तुम्हाला साहित्य या एक वेगळं मोजमाप देईल किंवा आपण जेव्हा गाणी म्हणतो किंवा ऐकतो त्यावेळेला त्या गाण्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मी कालच सांगितलं की तिसरी कसं हा जो पिक्चर शैलेंद्रने काढला, तर तो पिक्चर काढायच्या आधी नाव माझ्या लक्षात आहे, रेणू यांची ती कथा होती तिसरी कसं म्हणून, आणि ही कथा त्यांना चित्रपटाला द्यायची होती. तर त्यांनी ते नंतर सांगितलं, पु ल देशपांडेला त्यांनी पत्र पाठवलं की मी ही कथा चित्रपटाला देऊ का, मला पैसे चांगले मिळत आहेत. तर पु ल देशपांडे म्हणजे तुम्ही अवश्य कथा द्या, पण त्या कथेचं रूपांतर पिक्चरमध्ये झाल्यानंतर तुम्ही अशी अपेक्षा धरू नका ही कथा माझ्या कथेवरच घेतलंय अशी अपेक्षा असेल तर द्या. आणि तो तिसरी कसम चित्रपट निघाला, तो प्रचंड गाजला. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की शैलेंद्रला कसा तोटा झाला, त्यातली गाणी किती चांगली होती. त्याच्यामुळं विशेषतः मुकेश आणि रत्नी यांची गाणी जी सादर होतात ती प्रचंड प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकांच्या मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत असतात. मी विजय साबळे त्यांच्या सर्व ग्रुपला शुभेच्छा देतो. त्यांचा 2 नोव्हेंबरला पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे, पुणे फेअरमध्ये. जे पुण्यामध्ये असतील ते अवश्य त्यांच्या कार्यक्रमाला यावं. पटवर्धन पण त्यांच्यामध्ये आणि पुणे आहे, उद्या त्या कार्यक्रमाला अवश्य आपण उपस्थित राहू. तुम्ही सर्व मंडळी पुण्याकडं सरकाव म्हणजे तिथं कार्यक्रम तुमचे सादर व्हावेत असा प्रयत्न आपण नक्की करूया. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सुरेखा शेजवळ, राजेंद्र शेजवळ, रोकडे, त्याचबरोबर सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवते. जय महाराज. नमस्कार सर्व स्टेजवरील मान्यवर आणि त्याचबरोबर रसिक श्रोते या सर्वांचे या ठिकाणी चिटणीस सरांनी स्वागत केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी सरांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्याबद्दल चिटणीस सरांचे मी प्रथम आभार मानते. आज आपल्याला रफी आणि मुकेश यांची अशी अत्यंत सुंदर अशी गाणी ऐकायला मिळणार आहे. साबळे सरांचा कार्यक्रम म्हटल्यावरती प्रश्नच नाही, सुंदर असणार त्याबद्दल. आणि डॉक्टर पटवर्धन सरांची, शेरकर सरांची गाणी ऐकलेली आहेत आणि ती गाणी अत्यंत सुंदर आणि ऐकण्यासारखा कार्यक्रम असणार आहे. रफी आणि मुकेश यांच्याबद्दल काय बोलायचं. रफी यांच्या आवाजामध्ये प्रेमळपणा, मृदुता, प्रार्थनेसारखा त्यांचा आवाज आणि मुकेश यांचा आवाज अत्यंत दर्दभरा असा आवाज. आज त्यांची गाणी, मुकेश यांचा आवाज तर आपण म्हणतो की राज कपूर यांच्या आवाजाला अगदी मॅच झालेला होता आणि त्यामुळं त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड 4 वेळा मिळालेला आहे. मुकेश यांची गाणी आपल्याला अगदी वेडावून सोडतात. मोहम्मद रफींची सुद्धा तशीच गाणी आहेत. जर या ठिकाणी गाणी काही मी सांगत नाही तरी पण मला वाटतं डॉक्टर पटवर्धन सरांचं गाणं मी एक ऐकलेलं होतं, अभी ना जाओ छोडकर ये दिल अभी भरा नाही. म्हणजे अजूनही सरांचं ते गाणं लक्षात आहे. आणि त्याचबरोबर मुकेश यांचं गाणं की दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, किंवा आणखीन मला वाटतं अनेक गाणी आहेत. तर ही सगळी गाणी आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. या ठिकाणी स्टेजवरती जसे गुरु आहेत त्याच गुरुबरोबर मला वाटतं हे संगीतातले डॉक्टर आहेत असंही मला म्हणता येईल. आणि आपण म्हणतो की म्युझिक इज मेडिसिन ऑफ द माइंड. तर आज आपण सगळेजण एक रोजच्या जीवनामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपला रोज वेळ घालवतो आणि त्यातला एक सुंदर असा वेळ आपल्यासाठी आपण काढला पाहिजे. आणि आपल्यासाठी त्यासाठी या ठिकाणी साबळे सरांसारखी माणसं पुढे येत आहेत. त्याचबरोबर यांना साथ देणारे खरोखरच शिरीष चिटणीस सर, हा जो हॉल आहे त्यांचा, हा हॉल या ठिकाणी देतात आणि तो विनामूल्य देतात. म्हणजे हे फार मोठं सामाजिक कार्य आहेच. त्याचबरोबर आपल्या सर्व सातार रसिकांना किंवा सातारमधल्या लोकांना ह्या चिटणीस सरांसारखी जर माणसं जर पुढं आली तर मला वाटतं नक्कीच प्रत्येक व्यक्तीचा
जसा आपला शारीरिक विकास होतो त्याचबरोबर मानसिक विकासाची मानसिकतेची गरज असते आपल्याला, त्यासाठी चिटणीस सरांसारखी माणसं या ठिकाणी पुढे येत आहेत आणि आपल्यासाठी काही काळ आपण या ठिकाणी या मंत्रमुग्ध वातावरणामध्ये येतो आणि आपल्या सगळ्या मनातलं ओझं जे आहे ते आपण सगळं मला वाटतं बाहेर ठेवतो आणि थोडा वेळ आपल्यासाठी आपण देतो आणि सुंदर अशी गाणी आज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मला वाटतं डॉक्टर पटवर्धन सुंदर सर आहेतच आणि म्हणजे हे स्किनचे डॉक्टर तर आहेच पण संगीतातले पण डॉक्टर आहेत आणि आपल्याला सुंदर अशी मेजवानी या ठिकाणी मिळते. या ठिकाणी बसलेले बरेचसेच गायक आहेत, त्यांची गाणी मी ऐकलेली. शेरकर मॅडम आहेत, सीमा राजपूत शेडगे मॅडम आहेत, या सगळ्यांची गाणी मी ऐकलेली आहेत आणि या ठिकाणी बऱ्याचदा येण्याचा मला या ठिकाणी योग येतो आणि हे सगळं चिटणीस सरांच्यामुळे शक्य आहे. त्यामुळे सरांना धन्यवाद देते, त्याचबरोबर साबळे सर सर्वांनाच मी धन्यवाद देते आणि थांबते. पाहुण्यांचे आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. प्रथम